मुलुंडकरांसाठी अभिमानाचा आणि मानाची परंपरा जपणारा एक क्षण अर्थात आई एकविरा देवी पालखी सोहळा. आई एकविरा देवी पालखी पदयात्रा सोहळ्याला आजपासून उत्साहात सुरुवात झाली आहे. या पालखीचे यंदाचे हे 26वे वर्ष असून मुलुंड पूर्वेतील तुंगेश्वर महादेव मंदिर गव्हाणपाडा येथून या भव्य पालखी सोहळ्याला प्रारंभ झालाय. 21 मार्च ते 26 मार्च या कालावधीत ही पदयात्रा मुलुंड ते कार्ला लोणावळा असा प्रवास करत पार पडणार आहे. आई एकविरा भक्त मंडळ मुलुंड यांनी 2001 साली या मंडळाची स्थापना करत या सोहळ्याला सुरुवात केली होती आणि त्यांच्याच वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मंडळाचे अध्यक्ष कैलास रघुनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षीप्रमाणे यंदाही हा सोहळा मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा केला जातोय. आई एकविराची पालखी 2001 पासून चालू झाली. हा संकल्प म्हणजे कसं, साईबाबाच्या पालखी जायच्या. एक आमचा ग्रुप होता, त्यात अशोक सिंग, शेख, गोलतकर हे शिर्डीला चालत जायचे. त्यांनी मला सांगितलं, आमचा पण ग्रुप होता, सुनील केनी, अशोक वैती, किशोर वैती, गिरीश वगैरे असे सगळे होते. त्यांनी सांगितलं का तुम्ही तुमच्या कुलदेवतेची का नाही काढत, तर चांगला रिस्पॉन्स मिळेल आणि तुमचा समाज आहे इकडे. तर अशी संकल्पना झाली. आम्ही मग त्याचा विचार केला, मग नाव काय ठेवायचं. तर असं करता करता 1 महिना नाव ठेवायला गेलं. मग आई एकविरा देवी भक्त मंडळ सर्व लोकांना घेऊन जायचं आहे म्हणून आई एकविरा देवी भक्त मंडळ असं हे केलं. आणि या 40 गावा 50 गावाचे लोक आहे आणि सर्व समाजाचे मुलं असतात. साधारणतः आजपासून ही निघते आहे. किती दिवस लागतात कुठल्या या ठिकाणी? कारला 3.5 दिवसात पोहोचतो. पण आम्ही काय वाजत गाजत मजा करत सगळे डान्स करत वगैरे, प्रत्येक गावात जल्लोष असतो, उत्साह असतात. सगळ्या मुली इथे गेलेले असतात, त्यांना परत येतात हा उत्सवासाठी. हा असा उत्सव झालेला आहे. सर, या पालखी सोहळ्यात जी एवढी लोक सहभागी झालेली असतात, 2-3 दिवस या ठिकाणी लागतात, तर सोयी सुविधा कशा पुरवल्या जातात? आता कसं, आता सगळ्यांची मेहनत आहे. कोण ट्रक सांभाळतं, कोण कॅमेरामन सांभाळतं, कोण सोशल मीडिया सांभाळतं, कोण पाण्याचं टँकर्स आहे, जेवणाच्या एक ग्रुप आहे. अब्दागिरी धरणारा ग्रुप आहे, पालखी ग्रुप आहे. आमचा तुम्ही अहवाल बघणार तर त्याच्यात तुम्हाला समजून येईल. तर त्यात सगळ्यांना मेहनत, म्हणजे जो तो ग्रुप आपलं आपलं काम करतो. त्याच्यामुळे म्हणजे आम्ही लिहिले एक पूजा मंडळ, हे अब्दागिरी मंडळ, हे जेवणाचे, म्हणजे त्यात त्या यांची नावं ठेवलेली आहेत. सर, कारला या ठिकाणी पोहोचल्यानंतर तिथे सोहळा कशा प्रकारे साजरा केला जातो? आता सगळ्या भक्तगणांच्या मेहनतीने आणि दानशूर व्यक्तीच्या मेहनतीने आम्ही 5000 स्क्वेअर फीट तिथे वास्तू बांधले. आणि महाराष्ट्रात ही आमची पहिला एकविरेची पालखी मानाची म्हणून प्रसिद्ध आहे. तिकडे गेल्यावर नेमकं ही जी पालखी तिकडे पोहोचते त्यानंतर काय सोहळा साजरा केला? तिथे मग गेल्यावर गडावर जातो. आता 24ला रात्री पोहोचणार आम्ही 7-8ला. मग 25ला गडावर जातात. गडावरनं आल्यावर सोशल कार्यक्रम असतात, महिलांचे वगैरे, सगळ्या मुलांचे डान्स वगैरे. नंतर डीजे लावून जरा एन्जॉय करतात, एवढे चाललेले असतात तर ते थोडं तो एन्जॉय करतात. आणि दुसऱ्या दिवशी मानपान देऊन आम्ही दुपारी निघतो. पालखी सोहळ्यात एकूण 50 गावातील आगरी कोळी बांधव मोठ्या संख्येने सहभागी होत असून आपल्या कुलदेवतेप्रती असलेली श्रद्धा आणि भक्ती यावेळी दिसून येते. ढोलताशांचा गजर, जयघोष आणि पारंपरिक वेशभूषेमुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झालेलं पाहायला मिळालं. मुलुंड ते कार्ला या पदयात्रेत सहभागी भाविकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत असून हा सोहळा केवळ धार्मिक नाही तर सामाजिक एकतेचा देखील मजबूत संदेश देणारा ठरला आहे. व्हिडिओ जर्नालिस्ट विशाल चव्हाणसह विद्या अमृतकार, शहर मुंबई. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका.